नमस्कार, मी पौर्णिमा's रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत। मी आज आपल्याला घारगे कसे बनवायचे ते दाखवणार आहे। या घारग्यांना भोपळ्याच्या पुऱ्या किंवा भोपळ्याचे घारे असं सुद्धा म्हणतात। माझी रेसिपी जर तुम्ही पाहिली नसेल तर अवश्य बघा आणि बघून झाल्यानंतर माझ्या रेसिपीला, माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेलचा आयकॉनही प्रेस करा। चला तर मग आता आपण जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। भोपळ्याचे घारगे बनवण्यासाठी इथे मी 1/2 किलो लाल भोपळा घेतला आहे। 150 ग्राम गूळ पावडर घेतली आहे। इथे साधा गूळ सुद्धा तुम्ही वापरू शकता। त्यासोबतच अर्धा चमचा वेलची पावडर आणि 1/2 चमचा जायफळ पावडर घेतली आहे। चला तर मग आता आपण पहिल्यांदा हा भोपळा किसून घेऊयात। साल काढून आपण पहिल्यांदा भोपळा किसून घेऊयात। भोपळ्याचं साल काढून झालंय। आता आपण हा भोपळा किसून घेऊयात। इथे आपला भोपळा किसून झालाय, हे पहा। आता आपण गूळ पावडर मेल्ट घेऊन घेऊ। गॅसवर मी एक पॅन ठेवलाय, त्यामध्ये आता मी गूळ पावडर घालते। यामध्ये मी गूळ पावडर बुडेल इतपतच पाणी घालते, म्हणजे मी आता सध्या 1 ग्लास पाणी घालते। यामध्ये 1 ग्लास पाणी घालून ही गूळ पावडर मी मेल्ट करून घेते। इथे आपला गूळ इथे मेल्ट होत आला आहे, पावडर मेल्ट होत आली आहे। आता यामध्ये मी भोपळ्याचा किस घालून घेते। यामध्येच आपण हा किस शिजवून घेऊयात। इथे मी रुचियाना गूळ पावडर वापरले आहे। तुम्ही इथे पांढरा किंवा पिवळा गूळ सुद्धा वापरू शकता, पण ही पितांबरी गूळ पावडर केमिकल विरहित, म्हणजे यामध्ये कोणतेही केमिकल किंवा आर्टिफिशियल कलर किंवा फ्लेवर नाही आहे। त्यामुळे मी इथे रुचियाना पावडर घेतलेली आहे, गूळ पावडर। आता आपण यामध्ये हा भोपळ्याचा किस शिजवून घेऊयात। किसून घेतल्यामुळे पटकन शिजेल ही। हा केमिकल फ्री असल्यामुळे ही पावडर जरासा काळपट रंग दिसते, पण चवीला अगदी भारी लागतो। चला तर मग आता आपण यामध्ये हा भोपळ्याचा किस शिजवून घेऊया, त्यानंतर पुढची प्रोसेस पाहूयात। यामध्ये मी थोडंसं चिमूटभर असं मीठ घालते, कारण कोणताही गोडाचा पदार्थ बनवताना थोडंसं मीठ घातल्यामुळे त्याची टेस्ट आणखी असं रुचकर अशी लागते। चला तर मग आपण हा भोपळ्याचा किस पहिल्यांदा शिजवून घेऊया। हे पहा, इथे आपला भोपळा सुद्धा शिजला आहे। आता आपण हे मिश्रण थोडंसं थंड करून घेऊयात, त्यानंतर यामध्ये पीठ मळूयात। चला तर मग आपण हे मिश्रण थंड होण्याची वाट पाहूयात। मी इथे 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये आता हे मिश्रण, गूळ आणि भोपळ्याचं मिश्रण यामध्ये घालते मी। यामध्ये मावेल एवढं आपल्याला गव्हाचं पीठ यामध्ये ॲड करायचं। मी आता 3 वाट्या घेतलेलं आहे पीठ। यामध्ये मी आता जायफळ आणि वेलची पावडर घालते। 1 चमचा हळद घालते। आता आपण हे मळून घेऊया। ही रुचियानाची गूळ पावडर आहे, यामध्ये कुठलंही केमिकल किंवा कुठलंही आर्टिफिशियल फ्लेवर नाही आहे, त्यामुळे मी यामध्ये हळद घातली आहे कलरसाठी। चला तर मग आता आपण हे पीठ मळून घेऊयात। पहिल्यांदा 3 वाट्या पीठ इथे पुरेसं झालंय मला। आता मी यामध्ये थोडंसं पाणी घालून व्यवस्थित असं हे पीठ मळून घेते।
आपल्याला हे पीठ मीडियम कन्सिस्टन्सीचं मळायचं आहे. जास्त घट्टही नाही मळायचं आणि जास्त पातळही नाही मळायचं. म्हणजे माझं पीठ मळून झालंय. हे पहा, अशा कन्सिस्टन्सीचं पीठ हवं आहे आपल्याला. आता हे लगेचच या पिठाच्या मी पुऱ्या बनवायला घेते, कारण जर आपण हे पीठ तसंच ठेवलं थोड्या वेळासाठी तरी हे पातळ होऊ शकतं, कारण यामध्ये भोपळा आहे, गूळ आहे. त्यामुळे आपण याच्या लगेचच पुऱ्या करायला घेऊया. आता आपण या पिठामधून गोळा घेऊयात एक. ही पुरी आपल्याला थोडीशी जाडसरच करायची आहे, पातळ नाही करायची. हे पाहू. आता आपण याची पुरी लाटून घेऊया. आणि पुरी लाटताना आपण पीठ नाही लावणार, तेल लावायचं आहे. तुम्हाला हवं त्या साईडच्या तुम्ही पुऱ्या लाटू शकता, बारीक मोठ्या. पीठ लावल्यामुळे सगळं तेलामध्ये आपलं पीठ हे सुटतं, त्यामुळे तेल सुद्धा आपलं खराब होतं. त्यामुळे पुरी लाटताना आपण तेल लावून घेणार आहोत. इतपतच जाड ठेवायचे आहे. चला तर मग मी याप्रमाणे आता 4-5 पुऱ्या करून घेते, त्यानंतर आपण ह्या पुऱ्या तळून घेऊया. इथे मी 5-6 पुऱ्या लाटून घेतल्या आहेत. तेल गरम करायला ठेवलं आहे. आता आपण या पुऱ्या तळून घेऊया. तेल गरम झालंय की नाही ते आपण पाहूयात. इथे मी छोटीशी गोळी टाकून बघते. तेल इथे गरम झालंय. आता आपण यामध्ये पुऱ्या तळून घेऊ. पुरी टाकली तेलामध्ये की असं तेल झाऱ्याने उडवायचं आहे पुरीची, किंवा असं थोडंसं प्रेस करत पुरी एका साईडने तळून घ्यायची. तर दुसऱ्या साईडने आपण फ्लिप करून घेऊया पुरी. इथे आपल्या पुऱ्या तळून झाल्या आहेत. इथे आपले भोपळ्याचे घारगे आणि काळ्या वाटाण्याची उसळ खाण्यासाठी तयार आहे. चला तर मग मी आता या जेवणावरती ताव मारते. तोपर्यंत तुम्ही माझी रेसिपी पहा. धन्यवाद.